आजचं जे प्रॅक्टिकल आहे आपलं ते मेजर द टेम्परेचर ऑफ द गिवन लिक्विड युजिंग आरटीडी और थर्मोकपल. आपण आरटीडी यूज करून पीएलसी वर प्रोग्रामिंग करणार आहे आज. इथे बघा तुमची सर्किट डायग्राम आहे इथे. यामध्ये इथे आपण टँक यूज करतोय. टँकचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण इथे आरटीडी कनेक्ट केलेला आहे आउटर साइडला. त्यानंतर इथे टेम्परेचर कंट्रोलर आहे, त्याचा आउटपुट पीएलसी ला कनेक्ट केलेला आहे. सिंपल सर्किट डायग्राम आहे. RTD is a device with resistance that changes with temperature changes in the linear way. RTD जे टेम्परेचर जसं चेंज होतं तसंच रेजिस्टन्स नुसार त्याचं टेम्परेचर लिनियरली चेंज होतं. दिस रेजिस्टन्स व्हॅल्यू विल चेंजेस टेम्परेचर चेंजेस. त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू जशी चेंज होते तसं टेम्परेचर जसं चेंज होतं तसं त्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होते. अँड बाय सप्लाइंग अ कॉन्स्टंट करंट the major voltage drop also across the resistor can be used to determine the new resistance and thus the temperature also. RTD comes in a variety of types. Here we are using the common type of RTD which is PT100. Generally PT100 as RTD use केला जातो. It's made from platinum which calibrate 100 ohms at 0 degree Celsius. In above application, we want to measure the material temperature of the tank. For that purpose, we are using the RTD sensor, which will measure the temperature of the tank and give the signal to the temperature controller. इथे आपण टँकच्या आउटर साइडला आरटीडी यूज करतोय ॲज अ सेन्सर. तो टेम्परेचर सेन्स करणार आहे टँकचं आणि तो जो काही सिग्नल असणार आहे टेम्परेचर कंट्रोलरला सेंड करणार आहे. टेम्परेचर कंट्रोलर विल सेंड द सिग्नल इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. तो जो सिग्नल आहे टेम्परेचर कंट्रोलर, इथे टेम्परेचर कंट्रोलर जो सिग्नल आहे तो व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये जे काही आउटपुट असणार आहे ते सेंड करणार आहे पीएलसी ला. व्होल्टेजची रेंज असणार आहे 0 to 10 volt DC. If the RTD detects the 0 degree temperature, it will send the 0 volt DC. Here RTD senses the tank temperature. If their temperature is 0 degree Celsius, then output will be 0 volt DC. It will send the 0 DC, and if the maximum temperature detected, it will send the 10 volt DC. जर maximum temperature detect केलं तर इथे 10 volt DC as output PLC ला send केलं जाईल. ठीक आहे. Temperature controller is directly connected to the PLC, so PLC will read the voltage. Here we consider the simple application for explanation. We need to measure the material temperature of the tank by using the RTD sensor, and also consider the other components for controlling purpose. Assume the scale range of temperature controller is 0 to 100 degree Celsius is equal to 0 to 10 volt DC. जे काही टेम्परेचर कंट्रोलर आरटीडी जे काही टेम्परेचर सेन्स करेल ते 0 to 100 डिग्री सेल्सिअस मध्ये असेल आणि ते कन्व्हर्ट जे रीडिंग जे असणार आहे आपलं ते कंट्रोलर थ्रू आपल्याला 0 to 10 volt DC मध्ये मिळणार आहे. आणि जो सिग्नल जो आहे तो पीएलसी काय कन्सिडर करणार आहे 0 to 27648 या रेंज मध्ये तो सिग्नल जो आहे तो सेन्स करणार आहे. ते आपल्याला जे इनपुट आउटपुट्स यूज करायचे आहेत ते आहेत M for memory purpose. Then analog value from the temperature controller is MW100. Then actual value from the temperature controller is MD104. Then multiplication is MT108 and actual temperature in degree Celsius is MD112. फर्स्ट नेटवर्क बघा पीएलसी मधलं फर्स्ट जे नेटवर्क तुम्ही क्रिएट करणार आहे ते फर्स्ट आहे एनालॉग व्हॅल्यू फ्रॉम द टेम्परेचर कंट्रोलर विच इज वी आर कन्सिडरिंग MW100. कन्वर्ट केलेलं आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू फ्रॉम द टेम्परेचर कंट्रोलर MD104. नेटवर्कचं एक्सप्लेनेशन बघा. इन दिस नेटवर्क वी इम्प्लिमेंट द लॉजिक फ्रॉम व्हॅल्यू कन्व्हर्जन. इट इज नेसेसरी टू कन्वर्ट व्हॅल्यू फ्रॉम INT to DINT for multiplication purpose. So by using the conversion instruction, analog value from RTD, जी RTD करून जी analog value आपल्याला as input इथे मिळणार आहे ती आहे MW100. ती कन्वर्ट केली आपण actual analog value मध्ये MW104 मध्ये. Temperature controller provides the 0 to 10 volt DC.
ठीक आहे. टेम्परेचर कंट्रोलरचं जे आउटपुट आहे ते 0 to 10 व्होल्ट डीसी मध्ये तो पीएलसी ला सेंड करणार आहे. डायग्राम मध्ये बघितलंय आपण. इथे आपण ए टू डी कन्व्हर्टर किंवा अॅनालॉग इनपुट मॉडेल यूज करतोय, which will convert this analog signal into the digital form, and range from this digital signal is 0 to 27648. 0 to 27648 हे पीएलसी ला जो सिग्नल मिळणार आहे डिजिटल, त्या डिजिटल सिग्नलचा फॉर्म आहे हा. दिस डिजिटल रेंज मे बी चेंजेस फ्रॉम पीएलसी, मतलब म्हणजे जो काही आपण अजून दुसरा पीएलसी जर यूज केला तर त्याची रेंज अजून व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. सेकंड नेटवर्क जे आहे आपलं, ती जी आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू घेत आहे टेम्परेचर कंट्रोलरची, ती 104 ती मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये करायची आपल्याला. त्याचं रीडिंग असणार आहे MD108. वी हॅव टू आरटीडी, वी हॅव द आरटीडी टेम्परेचर रेंज विच इज फ्रॉम 0 to 100 degree Celsius, and output range will be 0 to 10 volt DC. So we need to scale this voltage output in terms of temperature reading. Here multiply the values as per the equation, and final value will be stored in MD108. थर्ड नेटवर्क आहे आपलं डिव्हिजन. मल्टिप्लिकेशनचं जे आउटपुट आहे MD108, ते आपण इथे ॲज अ इनपुट घेणार आहे, आणि ऍक्च्युअल आपल्याला जे आउटपुट जे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये हवं आहे ते ऍक्च्युअल टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस मध्ये इथे मिळणार आहे. नाउ इन द फायनल रिझल्ट multiplied value is divided by 27648. Result will be stored in MD112, which is in degree Celsius. Above application may be different from the actual application. This example is only for explanation purpose. We implement this logic other PLC also. This simple concept of temperature reading in S7300 PLC. So we can use this concept in the other examples also. इथे जे आपण एक्झाम्पल यूज केलेलं आहे टँकचं आरटीडी सेन्सर म्हणून कसा यूज केला जातो, तर त्यासाठी जो स्टँडर्ड पीएलसी इथे यूज केलेला आहे त्याची स्केल दिलेलं होतं ते. तर हे टेम्परेचर कंट्रोलर म्हणून आरटीडी कसा यूज केला जातो पीएलसी मध्ये, हे सिंपल एक्झाम्पल थ्रू आपण बघितलं. ही त्याची आपली पीएलसी ची लॉजिक डायग्राम आहे.